नमस्कार. आजची आपली चर्चा आहे महाराष्ट्राची शान असलेल्या खिल्लार गायीबद्दल आणि विशेषतः तिच्या खोंडाच्या जन्माच्या आधी आणि नंतर काय काळजी घ्यायची यावर. हो. आपल्याकडे एक माहितीपूर्ण व्हिडिओ स्क्रिप्ट आहे, खोंड आणि खिल्लार गायीची संपूर्ण काळजी. त्यातले महत्त्वाचे मुद्दे आपण आज सविस्तर बोलूया. आणि हे महत्वाचं आहे कारण खिल्लार नुसती गाय नाहीये, ती आपली ओळख आहे. तिची योग्य काळजी घेतली ना तर जन्माला येणारं खोंड एकदम निरोगी, सशक्त होतं. अगदी, ज्याचं महत्त्व खूप आहे पुढे जाऊन. हो ना. तर मग सुरुवात करूया जन्माच्या आधीच्या तयारीपासून. म्हणजे शेवटचे जे 2 महिने असतात गर्भवती गायीचे, तेव्हा काय विशेष लक्ष द्यायचं? खूप महत्वाचे असतात ती शेवटचे 2 महिने. कारण तेव्हा वासराची वाढ पोटात खूप झपाट्याने होते. त्यामुळे तिला पोषक आहार तर हवाच. पण त्यासोबतच ना तिला शांत आणि एकदम स्वच्छ जागा देणं पण तितकंच महत्वाचं. म्हणजे ताण नको तिला अजिबात. अच्छा. आणि प्रसूतीसाठी जागा कशी हवी? काही खास तयारी? हो, नक्कीच. प्रसूतीची जागा तर वेगळीच हवी. कोरडी, हवेशीर आणि मुख्य म्हणजे जंतुनाशकाने स्वच्छ केलेली. आणि जमिनीवर काहीतरी टाकायचं असतं असं ऐकलंय. हो, बरोबर. जमिनीवर गव्हाचा भुसा किंवा तांदळाच्या पेंढ्याचं म्हणजे सरमाड म्हणतात त्याचं मिश्रण टाकावं. साधारण 1 फूट जाड थर, म्हणजे जागा नरम राहते आणि ओलावा शोषला जातो. आणि मदतीसाठी अनुभवी माणूस हवा नाही का? म्हणजे काही अडचण आली तर? अगदी. तशी तर नैसर्गिक प्रसूती होते बहुतेक वेळा आणि तीच चांगली. पण आपल्याला लक्षणं ओळखता यायला हवी. काय लक्षणं असतात ती? गाय बेचैन होते, सारखी उठबस करते, तोंडातून कधीकधी लाळ पण गळते किंवा योनिमार्गातून पाणी किंवा चिकट स्राव येतो. ही चिन्ह दिसली की समजावं वेळ जवळ आलीये. लक्ष ठेवायचं. आणि जर वाटलं की खोंड अडकलंय तर मग अजिबात वेळ नाही घालवायचा. लगेच मदत बोलवायची? हो, लगेच. अनुभवी माणूस किंवा पशुवैद्य. कारण उशीर झाला तर आई आणि वासरू दोघांच्या जीवाला धोका असतो. बरोबर. आता समजा खोंड व्यवस्थित जन्माला आलं, मग सगळ्यात पहिलं काम काय? पहिलं काम म्हणजे त्याचा श्वास चालू आहे की नाही हे बघायचं. त्याचं नाक, तोंड स्वच्छ फडक्याने पुसायचं. म्हणजे आत काही चिकट स्राव वगैरे अडकला असेल तर तो निघून जातो आणि श्वास मोकळा होतो. आणि जर श्वास सुरू झाला नसेल तर पटकन काय करता येतं? हो, तर असा प्राथमिक उपाय आहे. एकतर त्याच्या छातीवर थोडं हलक्या हाताने मालिश करा किंवा लयबद्ध दाब द्या. नाहीतर त्याचे मागचे पाय उचलून धरा, म्हणजे डोके खाली जाईल. त्याने काय होतं? त्याने श्वसन मार्गात अडकलेला द्रव बाहेर पडायला मदत होते. पण हे सगळं अगदी काळजीपूर्वक आणि पटकन करायचं. अच्छा. आणि नाळेचं काय करायचं? ती कापायची असते? ती आपोआप तुटली तर ठीकच. नाहीतर पोटापासनं साधारण 4-5 इंच अंतरावर एक स्वच्छ धागा बांधायचा आणि मग निर्जंतुक कात्री किंवा ब्लेडने कापायची. आणि कापलेल्या टोकावर टिंक्चर आयोडीन लावायचं. हे खूप महत्वाचं आहे जंतुसंसर्ग टाळण्यासाठी. आणि सगळ्यात महत्वाचं, आईचं पहिलं दूध, चीक म्हणतात त्याला, ते कधी पाजायचं? हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. जन्मानंतर लगेच, म्हणजे पहिल्या 1 ते 2 तासांच्या आत खोंडाला आईचा चीक मिळायलाच हवा. एवढं काय खास असतं त्यात? अरे, ते नुसतं दूध नाहीये. ती म्हणजे एक प्रकारे रोगप्रतिकारक शक्तीचं कवच आहे. त्यात भरपूर अँटीबॉडीज असतात, ज्या खोंडाला जन्मानंतर लगेच होणाऱ्या अनेक आजारांपासून वाचवतात. म्हणजे त्याच्या निरोगी आयुष्याचा पायाच आहे तो चीक. बरोबर. आणि खाण्यापिण्याचं पुढे कसं? म्हणजे किती दिवस फक्त आईचं दूध? पहिला आठवडाभर तर आईचं दूध पुरेसं आहे. पण साधारण 10व्या दिवसापासून थोडं कोमट पाणी देता येतं. आणि अगदी थोड्या प्रमाणात हरभऱ्याच्या डाळीचा पातळ काढा, म्हणजे अगदी पातळ ते सुरू करता येतं. त्याने काय होतं? त्याची पचनसंस्था हळूहळू तयार होते इतर खाण्यासाठी. आणि लसीकरण ते कधी करायचं? लसीकरण पण गरजेचं आहे. खुरपका, मोहपकासारखे आजार गंभीर असतात. त्याची लस शक्यतो पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात द्यावी, अर्थात पशुवैद्याच्या सल्ल्यानेच. जंतांचं औषधही योग्य वेळी द्यावं लागतं. अच्छा. असंही म्हणतात की खोंडाला आईपासून थोडं वेगळं ठेवलं तर ते लवकर खायला शिकतं. खरं आहे का हे? हो, काही प्रमाणात खरं आहे. थोडा वेळ वेगळं ठेवलं उबदार जागेत तर ते चारा वगैरे लवकर चघळायला शिकतं, स्वतःहून खायला शिकतं. पण मग ते आईपासून तोडल्यासारखं नाही होणार? नाही, म्हणजे पूर्ण वेळ नाही, थोडा वेळ फक्त. कारण आई आणि वासराचा जो नैसर्गिक बंध आहे तो पण महत्वाचा आहेच. त्यामुळे सगळं प्रमाणात हवं. बरोबर. आपण खोंडाच्या काळजीबद्दल बोललो, पण जी गाय नुकतीच व्यायली आहे तिची काळजी पण तितकीच महत्वाची असणार नाही का? हो ना.
तिची काळजी तर खूपच महत्वाची आहे, कारण प्रसूतीनंतर तिला खूप थकवा आलेला असतो, अशक्तपणा असतो. मग तिला काय द्यायचं? तिला लगेच थोडं गूळ आणि सुंठ पावडर घातलेलं कोमट पाणी द्यावं. आहारात पौष्टिक खुराक हवा, म्हणजे गावरान तेल, हरभरा, मका असं काहीतरी. पाणी भरपूर द्यावं, पण थंड नको, कोमट चालेल. आणि तिच्या स्तनांकडे पण लक्ष द्यावं लागतं, बरोबर? अगदी. स्तनांची तपासणी रोज करायला हवी. कधीकधी काय होतं, स्तन एकदम कडक होतात, दगडासारखे. त्याला मस्टायटिस म्हणतात. तसं झालं तर गरम पाण्याने शेक देऊन सगळं दूध काढून टाकावं लागतं, नाहीतर मग पुढे त्रास वाढतो. म्हणजे एकंदरीत खिल्लार खोंड आणि गायीची काळजी घेणं हे फक्त एक काम नाहीये. नाही, ही एक जबाबदारी आहे आणि गुंतवणूकसुद्धा. एका निरोगी प्राण्यात, आपल्या परंपरेत आणि आपल्या अर्थव्यवस्थेत सुद्धा प्रत्येक छोटी गोष्ट महत्वाची आहे. अगदी. जन्माआधीच्या तयारीपासून ते चीक पाजण्यापर्यंत आणि नंतरच्या देखभालीपर्यंत. बरोबर. आणि हे सगळं ऐकल्यावर एक विचार येतो मनात, कोणता? की आपल्याकडे हे जे पारंपरिक ज्ञान आहे, पिढ्यानपिढ्या चालत आलेलं, आणि आता हे जे आधुनिक पशुवैद्यकीय ज्ञान आहे, तर अनुभवावर अवलंबून न राहता किंवा फक्त पुस्तकी ज्ञान न वापरता दोघांना एकत्र आणून या खिल्लार जातीचं भविष्य आपण आणखी कसं चांगलं करू शकतो? हो, यावर नक्कीच विचार करायला हवा. पारंपरिक अनुभव आणि नवीन तंत्रज्ञान यांची सांगड घातली तर नक्कीच फायदा होईल. विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा.